वेलकम बॅक टू माय चॅनल। इथं काय झालं होतं की माझं काम चालू होतं आणि माझं एकदम आस्ताकडे लक्ष गेलं तर त्याची काही बडबडत होते, म्हणजे मराठी मधूनच हिंदी मधूनच इंग्लिश असं चालू होतं। मी म्हटलं चला आज थोडंसं शूट करूया, तिला माहीतच नव्हतं माझा कॅमेरा चालू आहे तर तुम्ही ऐका काय काय बडबडते तुम्हाला समजतंय का बघा। पण आम्ही खूप हसलो, खूप भारी वाटलं ऐकायला। काय झालं आ काय झालं बोर्नविटा सगळी तोंडाला तशी लागले। त्या पिशवी सोबत काय बडबडत होती तू चम्मच घेऊन? काय म्हणत होती आता? चम्मच काढ लागेल तस काय काय म्हणत होती? तर चला स्वयंपाक वगैरे घेतला आवरून आणि आता लागले मामांच्या रूमची साफसफाई करायला। बाकी तर आता हॉल आणि किचन हॉल आणि गेस्ट रूम राहिलेले बाकी, पण आता म्हटलं अगोदर सगळ्या रूम साफ करून घेते आणि सगळ्यात लास्टला किचन काढते, कारण किचनला बराच टाइम लागणार आहे। तर म्हटलं एकदा बाकीची सगळी साफसफाई झाली की म्हणजे कसं परत किचनला रिकामं झालं घासाघासी करायला। तर इथं बघू शकताय बघा, इथं आता चालू आहे माझं इथली साफसफाई करायची आणि आस्ताची लोडबुड चालू आहे मध्ये मध्ये। थोडं थोडं म्हणत तरी तिने मला बरीच हेल्प केली बरं का। छोटासा ब्रश दिला होता, आपलं खिडकीतून फिरवत होती इकडं तिकडं, बरीचशी घाण तिनं काढली खिडकीतून कुठं जाळे वगैरे लागलेलं सगळं नाही का करू लागत होती, हेल्प केली मला तिनं भरपूर आज। पूर्ण परत पण खरं सांगू का, दसऱ्याची साफसफाई करायला ना आपली एनर्जी तेवढीच राहते बरं का। म्हणजे माझंच नाही, तुम्हा सगळ्यांचंही तसंच होत असेल, कारण असं होतं की आपल्याला घराचा कोपरा न कोपरा आपण स्वच्छ करायला लागतो। असं वाटतं की हे नको ठेवायला ते नको ठेवायला, आणि जेव्हा सगळं साफसुथरं केलेलं असतं तर ते किती छान वाटतं ना बघायलाही, आणि असं मनाचं एक समाधान असतं। एवढं आपण म्हणजे नाही का राबल्यासारखं सगळं चकचकीत झालेलं असतं। घाण काढते निघते का बघ किती घाण झाली ना। राहू दे आता मी काढते इकडं। काढते तू बर। बेडशीट हलवू नको, ते बघ गादी सगळी खाली घाण होते पायात तुझ्या, बघ वर अलीकडे इकडं। तर चला मग आता बोलत बोलत सगळं आवरून घेते। आणि इथं बघू शकता आता मी खिडकी साफ करून घ्यायला लागले। कसं झालं होतं की स्वयंपाक वगैरे आवरून घेऊन परत लागले, पण असं झालं की मामांचं जेवण झालं होतं आणि त्यांना ॲक्च्युली झोपायचं होतं, थोडीशी त्यांची तब्येत ठीक नव्हती, पण मी इकडं आवरत होते म्हणून तसेच सोफ्यावर बसून होते, म्हणून तर मग मी लय फास्ट आवरायला घेतलं। म्हटलं किती वेळ त्यांना तसं बसवणार ना, आणि उद्याच्याला करायला तर म्हटलं आता अर्ध्याचं निम्म सगळा पसारा तसाच होता, म्हटलं त्या पसारात त्यांना झोप पण यायची नाही, म्हणून मग लागले होते गडबडीनं। तर इथं बघू शकता तुम्ही बघा, बेडवरचं बेडशीट वगैरे सगळं अगोदर ते धुतलेलं सगळं काढले ना बाजूला, आता हे कचरा पडतोय म्हणून मी दुसरं जुनं बेडशीट टाकलं होतं, म्हटलं परत तसंच गोळा करून घेऊन जाता येईल म्हणून। आणि इथं बघू शकताय तुम्ही आरोचं पण मध्ये चालू होतं, तो आस्ताला ब्रश मागत होता मला दे म्हणून, आणि आस्ता द्यायला तयार नव्हते, त्याला वाटायचं त्यालाही थोडीशी साफसफाई करायची होती, पण काय नाही ऐकत नव्हते। मधून माझा कालवा त्यांना चालूच होता ओरडायचं सारखं, मधून हेल्प पण करत होते, पण दोघांची हेल्प पण मला भरपूर झाली तशी। आणि कसं होतं दसरा आणि असं सगळं साफसफाई करायचं म्हणलं की जरा जेवढी लोक मदतीला असतील तेवढं जास्त लवकर होतं, हो की नाही? आणि तुम्ही म्हणता ना ताई किती काम करते आणि कामाला कोणाला तरी घेत जा वगैरे असं, तर जसं सिटीतनं की असं आपलं धुणं भांडी किंवा असं काही काम असेल तर कसं सगळेजण येतात पटकन बोलवलं की, तसं गावाकडे नसतं। शेतातल्या कामाला किती बोलवा येतात पण घरातल्या कामासाठी कोणी येत नाही, आणि हाच फरक असतो थोडं गावाकडे आणि सिटीमध्ये म्हणलं की। तसं आम्ही विचारून पण बघितलं, पण आता काय आलं नाही त्याला काय ऑप्शन नाही, आणि असं काय त्याला डिपेंड पण नाही बसू शकत ना, आता आपलं काम आपल्याला तर करायला पाहिजे ना। तर
म्हटलं जाऊ दे आता काय आहे, करू थोडंसं, काय जास्त जरा धावपळ होईल, बाकी होऊन जाईल म्हटलं, आणि म्हणून लागले आता. तर इथं बघू शकताय बघा, आता सगळं झालेलं आहे वरचं साफसफाई करून, म्हणजे सगळा कचरा वगैरे काढून. तर आता बेड वगैरे इथं हलवून घेतलेले मी, म्हणजे थोडंसं ड्रावर वगैरे साईडचं, बेड काय मला हालत नाही. आणि इथं बघू शकता बघा किती कचरा निघाला वरनं कपाटवरून वगैरे. तर घेते आता पटकन कचरा भरते आणि पटकन पोचा लावते, बेडशीट वगैरे अंतरते, म्हणजे कसं मामांना पटकन झोपता येईल. म्हणजे थोडीशी तब्येत त्यांची ठीक नव्हती ना, म्हणून व्यवस्थित असते तरी काय वाटलं नसतं, थोडा वेळ बसले असते तरी, पण थोडंसं त्यांना ठीक वाटत नाही, म्हणून म्हटलं आपण आवरून घेऊया लवकर. हे बघा, आणि अशा कचऱ्यात कशी झोप यायची त्यांना. वरचं राहिले का पुसायचं? बरं बरं. आणि तुम्ही आत्ता बघितलंच, मी आतमध्ये आवरत होते तोपर्यंत आरोग्यानं टेबल फॅन नेला होता स्वच्छ करायसाठी. तर आजोबांकडनं खोलून घेतला आणि तो मी आतमध्ये आवरते तोपर्यंत त्यानं एकदम मस्त असा पुसून वगैरे पण घेतला, एकदम चकाचक केला होता. तर म्हटलं चला आता तोपर्यंत मग मी पोचा लावून घेते. तर इथं बघू शकताय तुम्ही, आता एवढं पोचा लावून झालं की झालं, मग एक रूम कमी झाली मला आवरायची. हां, एक असं थोडंसं लोड असतो ना, हे झालं की ते करू, ते झालं की ते करू असं. तर आता मामांचं एकदा इथलं रूमचं यांचं झालं म्हणजे मलाही टेन्शन नाही. परत बाकीचं कसं गेस्ट रूम आणि हॉल कधी मी आवरू शकते. आणि आता बघा इथं तरी आस्ताची मध्ये लुडबुड चालूच आहे सारखी. पण खरं सांगू का, आपल्याला कधी कधी असं होतं ना की बाबा दसरा आला, खूप प्रेशर येतं कामाचं, कधी व्हायचं. पण कसं होतं, प्रेशर न घेता केलं की नाही कामं कशी आपली वेळेच होतात आणि तणावमुक्त होतात. मलाही तसं झालं की मी तर एक दोघींना बोलवलं होतं, म्हणजे नाही का कामासाठी आपलं, पण त्यांनी नाही म्हणून सांगितलं, म्हणून मला पण खूप प्रेशर आलं होतं की बापरे, म्हटलं कधी व्हायचं आता एकटी, म्हणजे नाही का कधी करणार मी, असं खूप प्रेशर वाटत होतं. परत मी विचार केला, प्रेशर घेऊन काय होणार आहे का, त्याच्यापेक्षा रोज आपण थोडं हे करू ते करू. मग थोडंसं प्लॅन करत गेले आणि त्याच्यानुसार मी कामं सगळी उरकत आले. तर आता हा जो ॲक्च्युली तुम्ही आज व्लॉग बघताय ना, हा ॲक्च्युली परवा दिवशीचा शूट केलेला व्लॉग आहे. त्याच्यामुळे आता ऑलरेडी माझी जवळपास सगळी कामं होत आलेली आहेत. फक्त तुम्हाला म्हटलं तसं एडिटिंगला वगैरे थोडंसं लेट होतं, त्याच्यामुळे मला अपलोडिंगला पण लेट होतं. नाहीतरी मग 2-2 व्लॉग मी टाकूच शकले असते, पण काय आता ऑप्शन नाही. तरी लेट का होईना, पण पोहोचवायचा प्रयत्न करते तुमच्यापर्यंत. तर चला मग काय, आता तुम्हाला बोलत इकडे बघा, आता खोलीनं खिडक्या वगैरे आपल्या क्लीन करून झालेले. तर आता इथं बेडशीट वगैरे अंतरून घेते. आता आत्ती पण आलेले तिथं, तर घेतो आता दोघीजण पटकन आवरून.
इथं ॲक्च्युली तुम्हाला म्हणजे माझं आणि आत्तींचं बोलणं समजलं की नाही काही माहिती नाही मला. म्हणजे मी तसं डिस्कशन ठेवलं होतं, पण इथं आमचं डिस्कशन चालू होतं की मी त्यांना सांगत होते की ॲक्च्युली बेडशीट कसं अंतरायचं बेडवरती ते, कारण ही गादी खूप मोठी आहे ना, त्याच्यामुळे असं थोडंसं कधी कधी साईडनं बेडशीट निघतं ना. तर मग मी आत्तीने सांगत होते की कोपऱ्याने कसं फोल्ड करायचं व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून ते निघणार नाही असं. तर मी तुम्हाला परत कधीतरी ब्लॉगमध्ये दाखवेनच प्रॉपर बेडशीट कसं अंतरायचं ते, कारण आता ते मी शूट घेतलेलं नाही आहे जवळून, त्याच्यामुळे काही मला दाखवता नाही आलं. कारण खूप घाई गडबड होती ना कामाची, त्याच्यामुळे असं प्रत्येक गोष्ट जास्त मला हायलाईट नाही करता आली. त्याच्यामुळे मी होईल तेवढं कमी टायमिंगमध्ये व्लॉग तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते, त्याच्यामुळे स्पीडमध्ये पळवलेला असतो. तरी समजून घ्या आता, आणि जरी काय तसं काही कमी जास्त वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. तर इथं बघू शकताय तुम्ही आता झालं आता सगळं आवरून. नाही म्हटलं तरी 2-2.5 तास वरच गेले मला रूम आवरायला. तर इथं चाललं आत्तींसोबत गप्पा टप्पा आमच्या. तर दाखवते तुम्हाला आता कशी झाली रूम सगळ्यावरून ते. तर कसा वाटतं व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि थांबा, लगेच बाय बाय करत नाही, मी रूम दाखवायचे ना तुम्हाला. एवढी मेहनत करून आवरले तर बघायला नको का कसं. मग व्हिडिओमध्ये बघून कसं एकदम फ्रेश वाटतंय ना आवरलेलं. तर चला मग सांगा कसं वाटतंय ते आजचा व्लॉग, कमेंट करून नक्की सांगा. आणि मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.